पुण्यातल्या पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये 1 महिन्याच्या आत अहवाल येईल असं महसूल मंत्री बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। आयजीआरनं दिलेली नोटीस ही नियमानुसारच आहे। चौकशी समिती चौकशीचा अहवाल यावेळेला देईल असं बावनकुळेंनी स्पष्ट केलेलं आहे। 42 कोटीची नोटीस दिली आहे ती तपासून घेतो। खरं तर मुद्रांक अधिनियमात असा आहे, जो काही व्यवहार झाला आहे 300 कोटीचा, त्यावर 60% 21 कोटी रुपये ही स्टॅम्प ड्युटी भरायला पाहिजे आणि व्यवहार रद्द केला तर रिकन्व्हेन्स तेवढेच पैसे भरायला पाहिजे। जी जागा व्यवहारात गेलेली आहे सरकारी जागा, ती सरकारी मालमत्ता सरकारकडे व्यवहार रद्द करून कायम ठेवायची आहे, कारण ती मालमत्ता सरकारची आहे। खोट्या पद्धतीने ती मालमत्ता खरेदी विक्री झाली आहे आणि त्यामुळे आमची चौकशी समिती काम करतात आहे। महिनाभरात रिपोर्ट येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।